छत्रपतींच्या निर्देशानुसार पेशव्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांनी जो सत्ता शेवटचा गडकिल्ला बांधला हा गडकिल्ला मराठ्यांच्या इतिहासात शेवटचं पान असं या मल्हारगडाला म्हटलं जातं, कारण यानंतर मराठ्यांनी कोणताही गड बांधला नाही. तर या गडाची काही वैशिष्ट्य मला तुम्हाला इथं आपण सांगू शकतो. मी पुण्याच्या जो सासवडचा घाट आहे किंवा दिवे घाट म्हणतो आपण, पंढरीच्या मोहनीची वारी ज्यावेळी पंढरपूरला जाते याच दिवे घाटातून जाते. या दिवे घाटावरतीच लक्ष ठेवण्यासाठी पेशव्यांनी या गडाची निर्मिती करण्याचा कार्य घातला होता आणि पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपतींच्या निर्देशानुसार हा गड बांधलेला आहे. तर आपण ज्यावेळी सासवड घाटातून वरती येतो त्यावेळी ठरले बाजीराव पेशव्यांनी असं सांगितलं जातं या गोष्टीमध्ये किती तथ्य मला माहिती नाही. जो तलाव बांधला आहे त्या तलावाचं नाव मस्तानी तलाव आहे. त्या मस्तानी बाईंसाठी बांधला होता अशी आख्यायिका आहे. त्याची इतिहास पुष्टी करत नाही, त्यामुळे मी ते कन्फर्म ते सांगू शकत नाही. पण तो तलाव बांधल्यानंतर वरती तलाव बघितल्यानंतर वरती विठ्ठलाची आपण पाहिल्यानंतर तिथून राईट टर्न घेतल्यानंतर जवळपास 6 किलोमीटर अंतरावरती हा मल्हारगड येतो. त्या मल्हारगडाला 2 नाव आहेत. एक मल्हारगड सोनवरीचा किल्ला गडाच्या पायथ्याशी सोनवरी आहे. त्या सोनारीच्या पायथ्याशी दुसरा किल्ला म्हणून सोनारी किल्ला पण मानला जातो. इथून जेजुरी खूप जवळ आहे आणि आपल्याला माहिती आहे की माता म्हणजे खंडोबाचं मंदिर जेजुरीतलं इथं खंडोबाचं निवासस्थान म्हटलं जातं. ते खूप जवळ आहे आणि त्याच्या नावावरून या गडाला मार्कंडच्या नावानं मल्हारगडाचं नाव मिळालेलं आहे. तर या गडाची खूप सारी वैशिष्ट्य आहेत. खंडोबाचं मंदिर आहे, इथं राजसदर आहे, त्याचप्रमाणे इथं शंकराचं मंदिर आहे. आपण ज्याच्या खाली उभा राहिलो आहे हा गडाचा शेवटचा बुरुज म्हणा जरी सुरू होते ते माझ्या पाठीमागं उपयोगता इंग्रजांच्या राजवटीत पण आपल्याला झाली होती. ज्यावेळी आपण इंग्रजांच्या विरोधात बंड केलं होतं त्यावेळी वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक नरवीर उमाजी नाईक या दोघांनी ज्यावेळी इंग्रजांच्या विरोधात बंड केलं होतं त्यावेळी त्यांनी या गडाचा आश्रय राहण्यासाठी घेतला होता. इतिहासाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असलेला जरी स्वराज्याच्या दृष्टीनं हे शेवटचं पान असलं तरी हे खूप समृद्ध पान आहे. तुम्ही ज्यावेळी या गडावरती येता त्यावेळी एकदम आल्हाददायक वातावरण असतं. तुम्हाला एका बाजूला सीताफळाची बाग दिसेल, दुसऱ्या बाजूला अंजिराची झाडं दिसतील. तर महाराष्ट्रात खूप तुरळक प्रमाणात भेटणारी अंजिराची झाडं इथं कुठून आली त्याची पण एक आख्यायिका आहे. ज्यावेळी बाजीराव पेशव्यांनी मस्तानी बाईंशी विवाह करून ज्यावेळी त्यांना इकडं आणलं त्यावेळी आपले मध्य प्रदेश बरोबर म्हणजे तिकडच्या राज्याशी बुंदेलखंड आपले त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले होते आणि हे अंजिराचं फळ त्याच वेळी बाजीराव पेशव्यांच्या काळातच इकडं आलेलं आहे. ते फळ तिकडे तर गोड होतंच, पण इथं आल्यानंतर या मातीला त्याला स्पर्श झाल्यानंतर ते अत्यंत अजूनच मधुर बनलं आणि इथं पुण्याच्या आसपास दुसरीकडे कुठेही न सापडणारं किंवा महाराष्ट्रात दुसरीकडे खूप तुरळक प्रमाणात सापडणारं हे फळ इथं डेव्हलप झालं आणि इथं खूप मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. हा जो पट्टा आहे हा खूप महत्त्वाचा पट्टा आहे. याच्यातून जे महसुली उत्पन्न होतं शेतीचं ते खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि पुणे जिल्ह्याच्या दृष्टीनं मावळ प्रांताच्या नंतर हा प्रांत अत्यंत समजकर आहे आणि त्या भागाचं प्रतिनिधित्व हा मल्हारगड करतो. मल्हारगड पाहताना आज आम्हाला खूप आनंद झाला. मराठ्यांच्या जसं मी मगाशी म्हटलं की शेवटचं पान म्हणजे महाराष्ट्रांच्या इतिहासाचं हे शेवटचं पान आहे. गड सगळ्यांनी पाहायला पाहिजे. जे दुर्गप्रेमी आहेत त्यांनी हा गड पाहिला पाहिजे, कारण आपण जर रायगड एवढाच हा गड मला महत्त्वाचा वाटतो, कारण रायगडावरती आपल्याला जगावं कसं किंवा आपली नवनिर्मिती कशी करावी ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान होतं. मल्हारगड आपण थांबावं कुठं शिकतो. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी आज थांबतो. पेशव्यांनी केलेल्या महाराष्ट्र साम्राज्यासाठी त्यांच्या पण अतोनात कष्टाचं पण हे प्रतीक आहे मल्हारगड आणि सातारचे छत्रपती शाहू महाराज त्यांच्यासुद्धा विजय दृष्टीचा किंवा दूरदृष्टीचं पण मूल्यमापन हा गड करतो, कारण दिवे घाटावरती इथून थेट नजर आपल्याला ठेवता येते. महाराष्ट्रांच्या इतिहासामध्ये जे पण स्फूर्तीस्थान आहे त्यातलाच हा एक मल्हारगड. आज आम्हाला मल्हारगडाचं दर्शन घेऊन खूप खूप आनंद झाला. आज इथं थांबतो. आपल्या गडकोट महिना अखंडपणे चालत राहतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी.